तर आपण ह्या सापाची सुटका करणार आहोत। बस 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 हातानं धरला डायरेक्ट। नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे। माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा। तर आज माका आमच्याच वाडीतनं फोन येलो वाळूचा गोडावना आणि गाडी भरू लागली आहे। तर त्या गाडी खाली हे बघा दिसतं तुमका साप, दाखवतो तुमका साप हा। मी आता राजेशला फोन केले, राजेश आता 10 मिनिटात येत। तर आपण ह्या सापाची सुटका करणार आहोत। हो बघा, ज्या ज्या ठिकाणी मी फिरते त्या त्या ठिकाणी तो फिरत आहे बघा। हो बघा बाबा, माझ्या बघूनच भीती वाटतं। हो बघा, हो बघा, जसं जसं मी वळते तसं तसं साप पण वळता। आमचे मित्र राजेश भोगले या ठिकाणी आता इलेले आहेत। ह्या वय ना खोराच आणला आता बाहेर काढणार असता। नको चिरडत रे, नको तू चाका खालीच रे। हा बाबा माझ्या किती रिस्क घेता बघा। हो सर्पमित्र होणार साधी गोष्ट नाही हा। काय असतोय, काय असतोय गाडीच्या खाली घुसलो। सर्पमित्राची परिस्थिती काय ती बघा। साप तो बघा खाली, हो बघा या दिसत आहे बघा, हो साप आहे। एवढीशी काठी द्या ना, थोडीशी काठी मगाशी आजा घेऊन तो गाडी खाली गुतलो नाही आपला। नाही नाही गाडी खाली नाही तो। अरे मगा असताना गाडी मगा इथे होतो। चालेल का? हा चालेल। जरा पुढे घेताना तर मला पुढे हात डायरेक्ट घालायला भेटला। खरं गाडी चालू गेलं आणि गाडी चालू करून जर तो गेलो पाहायला देत नाही आता, मी टेन्शन घेऊ नका। शिस्तात घे, पाठीमध्ये सुरचील गाडी। जेवढे पुढे घेता येईल तेवढे घ्या, 4-5 फूट आधी पुढे गेला का सर्पमित्र पण घाबरले। जराशी गाडी पुढे घेतो कारण का गाडीच्या चाका खाली गेलेलो हा, त्याच्यामुळे डायरेक्ट सर्पमित्र का हात घालूक भेटत नाही हा। जराशी गाडी पुढे घेतो, जराशी जराशी बस 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 आता मस्त दिसता। या गे ह्याच्यात टाकूया। हा धरला हातानं धरला डायरेक्ट। हा येते चल। पिशवी घेऊन चाललंय। अरे बाबा माझ्या डायरेक्ट हातातच पकडला ना। आता जी आपण पकडलेली नागिन ती जंगलाच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी आम्ही सोडून देत आहे बघा। घाबरली आहे ना ती। इकडे नाही तिकडे जा। ते का सोड रे झाडकटी, जायच सोड जायच।
असेल जाणार ते. जात ना त्याच्या. तर ही नागिन त्या ट्रकच्या टायरखाली होती. तर त्या नागिनीची आपण सुटका केलेली आहे. मी सर्पमित्र राजेश भोगले. मी सर्प इंडियासाठी काम करतो. मी आतापर्यंत 43 जणांना सर्पमित्र बनवलं आहे. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हा शेतकऱ्याला कधी त्रास देत नाही साप. तर त्याला कोणी कधी घरात वगैरे आला तर जवळच्या सर्पमित्राला बोलवून त्यांनी त्याला जंगलात सोडून द्यायचं आहे. हे सगळ्यात मोठं काम करायचं आहे. आपण तेच काम आज केलेलं आहे. साप हा जंगलाचा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.